करण्यासाठी आज आपण सगळेजण उपस्थित राहिलो। आताच आमचे फेगडे सर यांनी प्रस्तावित केलं, त्या प्रस्ताविकात गजानन ढोरे बोलले, प्रासंगिक गजू बोलले, तिघे जण बोलले आणि या विविध विकास कामांच्या लोकार्पणाच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं की हे काम राजू नोकरेनं आणलेले, पण मी राजू नोकरे न हे निधी कुठून आणलेला असते, निधी कुठून येत असते, हे कुठेही कोणत्याही आमदार खासदार आपल्या घरचे पैसे वापरून हे निधी आणत नसते। तुमच्या मताच्या माध्यमातून तुम्ही ज्या माणसाला मतदान केलं त्या मताच्या माध्यमातून जो लोकप्रतिनिधी निवडून येतो त्याला सरकार दरबारी भांडण करायचं असते, सरकार दरबारी त्यांना आपल्या गावातल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये बोलायचं असते आणि त्या बाबतीमध्ये आपण, कारण त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा दोन्ही निवडणुकीच्या माध्यमातून आमच्यावर प्रेम करण्याचं काम केलं। आमचंही काम असतंय की प्रत्येक गावामध्ये शेत रस्ते मंजूर करून आणणं, तुम्हाला आम्हाला रोज तिथं शेतामध्ये जावं लागतंय, ती शेत रस्ते जर आपले मंजूर असले तर तुम्हाला आमचे सगळ्यांचे कष्ट कमी त्या माध्यमातून होत असतात। आज आपल्या गावातील तरुण मंडळीने तिथं व्यायामशाळेची मागणी केली, ज्या तरुण मंडळीला गावगावाचे आपण बघितलं असेल, आता रात्री कोणी सोयरा आपल्या गावामध्ये आला त्याचं भाषण ठेवलं की 10 वाजता याला पोलीस पाटील पाहिजे असते, पण आपण बघितलं असं की ही तरुण पिढी या व्यसनाधीनतेच्या नादी लागू नये म्हणून आपण गावोगावी जवळपास 60-70 गावामध्ये आपण व्यायामशाळा दिलेली आहे आणि या 3 दिवसामध्ये या जवळपास एका महिन्यामध्ये 100 गावामध्ये आपण व्यायामशाळा करतोय की तिथे त्या माध्यमातून या नव्या पिढीला कुठेतरी तिथं व्यसनाच्या आहारी लागले नाही पाहिजे, ते कुठे बिड्या काढायच्या आधी नादीला लागले पाहिजे, त्याने कुठे दारू पिली न पाहिजे। तुमच्या आमच्या ग्रामीण भागातील माणसाजवळ जर तिथे कष्टाचे पैसे येत असतात त्यावेळेस या कुठेही तरुण पिढीनं व्यसनाच्या आहारी भरकटलं न पाहिजे। मग त्यांना कोणता मार्ग स्वीकारायचा असते? एक शिक्षणाचा मार्ग आहे, दुसरा त्यांनी तिथं स्वतःचं शरीर कसून कष्ट करून तिथं व्यायाम करून पोलीस भरतीच्या माध्यमातून, मिलिटरी भरतीच्या माध्यमातून त्यांनी तिथं कुठं ना कुठंतरी काम केलं पाहिजे। त्या माध्यमातून आपण काम करतोय। या मतदारसंघामध्ये फक्त विकास कामच नाही तर कॅन्सरग्रस्तांना मदतीचा हात असेल, त्यांना प्रत्येक ठिकाणी व्यायामशाळेची कामं असतील, पांढर रस्त्याची कामं असतील, ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करतोय। आज सकाळीच आपण खांडेगावामध्ये आपल्या अकोलीमध्ये आलेलं नाही ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करतोय। जे काही कामं आपल्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून, जनसुविधेच्या माध्यमातून असेल आणि सगळ्यात महत्वाचा रस्ता तुम्ही सांगितला की टेंभुर्णीच्याकडे जाणारा रस्ता त्या शेतकऱ्यांसाठी, तो मुख्यमंत्री आपण तिथं वेगवेगळे निधी वापरून ते रस्ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करणार आहेत। आता ग्रामीण भागातील माणसांसाठी ही शेत रस्ते अत्यंत महत्वाचे असतात। विकास कामाच्या बाबतीमध्ये आपल्या गावामध्ये कुठेही आपण विकास निधीच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाहीत आणि जे काही कामं आपण सांगितली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करतो। आता काही मंडळीच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की गजानन ढोरेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, आपल्या गजूनं सांगितलं की बाबा काही माणसांनी इथं येऊन फक्त नारळ फोडण्याचा कार्यक्रम केलाय, त्यामुळे आम्ही